चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा तीळ, 1 चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। त्यानंतर आपण यामध्ये पीठ घेणार आहोत। 2 चमचे बेसन पीठ आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, 2 चमचे बाजरीचं पीठ आहे। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आवश्यकतेनुसार। खूप जास्त पातळ करायचं नाही आहे। हे व्यवस्थित एकजीव करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। यानंतर थोडंसं तेल घालून याला पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याचे छान लांबे लांबे मुटके तयार करून घ्यायचे आहेत, रोल तयार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे जे भांड्यात तुम्ही वाफवणार आहात त्या भांड्याच्या हिशोबाने तुम्ही रोल तयार करून घ्या। मी ह्याच्यात 4 रोल तयार करते। इथे मी पाणी बॉईल करायला ठेवते। तुम्ही कढईत किंवा कुकरमध्ये याच्यातही लावू शकता। आता याच्यामध्ये जे वाफवायचं भांडं आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बसेल, व्यवस्थित वाफवल्या जातील अशा हिशोबाने तुम्हाला ते एकत्र व्यवस्थित ठेवायचं आहे। इथे बघा मी 4 रोल करून घेतलेले आहेत आणि हे साधारण 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर बॉईल करून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचे आहेत। इथे बघा आपले 15 मिनटं होऊन गेलेत। 15 ते 17 मिनटं मी ठेवलं होतं मीडियम गॅसवर। सुरीने चेक करून घेऊया, हे व्यवस्थित शिजलेलं आहे। आता हे गार होईल तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। तळणाला आवश्यक तेवढं तेल घालून तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण डीप फ्राय केलेलं जास्त कुरकुरीत आणि छान लागतं। आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या चकत्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला आवडेल अशा बारीक किंवा थोड्या जाड अशा पद्धतीने ह्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहे, काप करून घ्यायचे आहेत। मी इथे या हिशोबाने ठेवलेत। हे छान तळलं जातं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। तेल कडक बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं आणि ते मीडियम गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। हे बघा आपल्या वड्या छान तळून झालेल्या, अतिशय कुरकुरीत आणि खूप छान खमंग अशा कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहे। इथे कोथिंबीरचे पराठे केले होते आणि हे आपण दही आणि टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो। त्यामध्ये शेंगदाण्याची